माननीय गिरीश भाऊ महाजन, चंद्रकांतजी पाटील, त्यांच्या युक्तीच्या माध्यमातून माझी निवड झालेली आहे उपनगराध्यक्षपदी। सर्वात पहिले सर्व नेतेगणांचे मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर सभागृहातील नगराध्यक्ष आमच्या गटनेता रंजनाताई, पंकज भाऊ, सचिन, मुकुल, प्रतीक्षा, आमच्या ताई तायडे मॅडम, विशालजी सोनवणे आणि माझ्या पत्नी मनसूर खान, त्याचबरोबर मुसार सूरजची परदेशी, त्याचबरोबर आमचे संघटक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे त्यांनी या 1.5 महिन्यापासून जी आमच्यावर मेहनत घेतली त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर श्याम भाऊ अकोले या सभागृहात त्यांनी प्रस्ताव मांडला की एक परंपरा आहे, परंपरानुसार जो मान राष्ट्रवादीचे गटनेते राजेश वानखेडे असतील, त्याचबरोबर त्यांचे सहकारी नगरसेवक असतील, त्यांनी या परंपरेला साधं न जाऊ देता त्यांच्या मुलीचा, त्यांच्या सदस्यांचा अर्ज माघारी घेतला। त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। वास्तविकता ही जी सभा होती त्या सभेमध्ये आपले 2 विषय होते। 2 विषयावर बरोबरही काही विषयावर अनेक वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली। तसा पाहिजे असतात चर्चेचा विषय नव्हता, परंतु या सभागृहात अनेक वर्षापासून परंपरा आहे की आपण आपले मनोगत आणि जे काही विषय असतात ते सामंजस्याने आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो। इलेक्शन आणि राजकारण हे चालू असतं, आरोप प्रत्यारोपाशिवाय कोणी निवडून येत नाही। विरोधकांची जर आपण तारीफ करत असले तर आपण निवडून येणार नाही, आणि विरोधक जर आपली तारीफ करत असले तर आम्ही निवडून येणार नाही। ही वस्तुस्थिती आहे। राजकारण जाताना अनेक आरोप प्रत्यारोप होतच राहतात, त्याच्यात काही राहत मानायचं कारण नाही। एक विषय आमचे राजेश भाऊ वानखेडे यांनी एक प्रश्न उपस्थित केला की त्यांच्या घड्याळातून माझा जन्म झाला। तुमचं बोललो नाही, चेक करून घ्या, सभागृहाला विचारून घ्या। राजेश भाऊ वानखेडे यांनी पर्सनल तुमचं नाव घेऊन तुम्हाला वेळ दिली होती। तुम्ही तिथे शब्द मागे घ्या, मी तुमचं नाव घेऊन बोललेलो नाही, तुम्ही तरी माझं नाव घेतलं। मी आपलं नाव घेतलं नाही, उपाध्यक्ष आहे। आम्ही तुमच्या गटातून बाहेर पडलेले आहे, तुमचं नाव घेतलेलं नाही। कृपा करून पुन्हा गैरसमज करू नका आणि दिशाभूल सभागृहाची करू नका। सर्वांच्या समोर विषय झालेला आहे, ठीक आहे। मी बोललो नाही त्याचं नाव घेऊन मनाचा मोठेपणा दाखवा आणि आम्ही दाखवतो आहे हे म्हटलं आहे। मी पण माझा विषय मांडतो की माझा तुम्ही सांगितलं बरोबर आहे, ठीक आहे, पण मी
मी माझा विषय मांडतो की माझा जन्म एखादी दुसऱ्या पक्षातून झालेला नाही. माझे वडील या सभागृहाचे 30 वर्षापासून काँग्रेसचे नेते होते आणि या गावातील राजकीय अनेक पुढाऱ्यांचे वडीलही त्यांच्या बरोबर होते आणि ते सर्व मिळून या गावाच्या विकासासाठी सर्व मिळून काम करत होती. ठीक आहे, वेळ असते, काळ असते. आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो राजकारणात, आणि उद्याचा शत्रू आजचा मित्र होतो. हे राजकारणाचा भाग आहे. आज चांगला दिवस आहे ज्याच्यात आपण जे मोठेपणा दाखवला, माझ्या सरकारने जो मोठेपणा दाखवला, माझ्यावर जो विश्वास ठेवला, माझ्या नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, याच्यामध्ये मी स्वतः गावाच्या विकासासाठी मी असेल, माझे नगराध्यक्ष रेणुकाताई असतील, माझ्या गटातील सर्व नगरसेवक असतील, विरोधी गटातील नगरसेवक असतील, या सर्वांगीण विकासासाठी सदैव आम्ही प्रयत्नशील राहू. पाणी पुरवठा असेल, रस्ते असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या गावाच्या मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देण्याचं आम्ही सर्व मिळून काम करू. कोणत्याही जातीचा भेदभाव न करता पर्यंत कोणत्याही जातीपातीचं न राजकारण करता त्यांच्यासाठी सदैव आम्ही झटत राहू. या गावासाठी सदैव आम्ही विकासाचा प्रयत्न करू अशी मी सर्वांना ग्वाही देतो. सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. अल्लाह देवाचा उपकार आभार व्यक्त करतो की मी आज 20 वर्षानंतर या सभागृहात नगरसेवक असताना आज अनेक वेळ अशी आली, ही पदं मला भेटत होती, मी घेतली नाही गावासाठी. मला गावासाठी प्रयत्न करायचे होते. उतरती कडा आहे, हळूहळू वय चाललंय, राजकारण संपत आलेले आहे आणि आम्ही स्वतः येणाऱ्या काळामध्ये वेळ प्रसंग पाहून रिटायरमेंट घेऊ. सचिन तेंडुलकर जसा रिटायर झाला त्या प्रकारे आम्ही रिटायरमेंट घेऊ. या पदावर बसण्याचं कारण माझे सहकारी जे आहे रेणुकाताई, त्याही नवीन आहे. माझ्या बरोबर असणारे जेवढे नगरसेवक आहे याच्यामध्ये 1-2 सोडले तर सर्व नवीन आहे. माझा प्रयत्न राहील यांना मार्गदर्शन करून गावाचा विकास कसा करता येईल. सदैव मी यांच्या पाठीशी, हे माझ्या पाठीशी राहतील. या गावातील सर्व नागरिक माझ्या पाठीशी राहतील. छोटे मोठे विषय असतील आपणही या. आम्ही मागाशी सीओ साहेबांची एक भेट घेतली होती, त्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता की गावासाठी कोणतंही राजकारण न करता आम्ही विरोधक असतो की सत्ताधारी असो, त्यांचे काम कोणतेही भेदभाव न करता आम्ही ते करू. आता विषय हा पहिले झालेला आहे आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व झटत राहू अशी ग्वाही देतो. मला आपण सर्वांनी 2 मिनिटं जे बोलण्याची संधी दिली, नगराध्यक्ष, विघटन अधिकारी असतील, आमचे सीओ साहेब असतील किंवा माझे सदस्य असतील, त्या सर्वांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.